खासदार नवनीत राणांनी प्रचाराला सुरुवात केली असली तरी महायुतीतील घटक पक्षांकडून त्यांना प्रतिसाद मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत। महायुतीतील सर्व घटक पक्षातील नेत्यांना नवनीत राणांचा प्रचार करावाच लागेल, त्यांना एका मंचावर यावंच लागेल असं वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केलं होतं। रवी राणांच्या या वक्तव्याचा आमदार बच्चू कडू यांनी आता चांगलाच समाचार घेतलाय आणि त्यांनी राणा दाम्पत्याला टोला लगावलेला आहे। तेव्हा भाजपकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसताना नवनीत राणा यांनी परस्पर प्रचाराला सुरुवात केली। मात्र महायुतीतले सत्तेतले जे इतर पक्ष आहेत आणि भाजपचेच काही कार्यकर्ते आहेत ते त्यांना सहकार्य करायला तयार नाहीत असं कळतंय। मात्र त्याआधीच रवी राणांनी एक वक्तव्य केलेलं होतं की घटक पक्षांना नवनीत राणा यांच्या प्रचारात सामील व्हावंच लागेल। त्याचा आता बच्चू कडू यांनी समाचार घेतला आणि रवी राणा यांची खिल्ली उडवली। रवी राणा काय म्हणाले होते तर महायुतीतील सर्व घटक पक्षातील नेत्यांना नवनीत राणांचा प्रचार करावाच लागेल। त्यावरती बच्चू कडू काय म्हणालेत बघूया। पुन्हा सांगतो, जेवढे विरोधक एनडीए मध्ये राहून एनडीएच्या उमेदवाराचा विरोध करताय, मी तुम्हाला सांगतो, मलाही रवी राणा म्हणतात, त्यांना एका मंचावर बसून नवनीत राणाचा प्रचार करायला लावील हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो। मग आम्ही सांगितलं, शिंदे साहेब फडणवीस साहेबांपेक्षा आम्ही यांना खूप घबरावतो, खूप भीतीचं वातावरण तयार झालं। त्यांनी सांगितलं का मंचगाव राहाच लागल, मोठी भीती आहे। कार्यकर्त्याचे फोन आले म्हणे बच्चू काही करून, एवढी मोठी हस्ती काही करू शकतो, उद्या आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकते, एखादी चौकशी लावू शकते। ते देवेंद्रजीला भेटून आल्यानंतर ते बिलकुल सुटसुळा असे जोरजोरानं बोलतात, ते त्याच्या नावाला भीती आहे, घबरावलेलं आम्ही। म्हणजे आमची इच्छा जरी नसली तरी आम्हाला मंचकावर जावं लागेल, प्रचार करावं लागेल, मोठी नामुष्की होऊन आमची तर कठीण झालं।